SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज पेढे बनवते मलाईचे। त्याच्यासाठी मी मलाई काढून घेते आधी, थोडीशी घरची पण मलाई होती। आता मी हे 1 लिटर दूध घेतले, गरम करायला ठेवूया आपण। 1 लिटरचं आपल्याला पाव लिटर करायचं आहे त्याचं वाला। चांगलं आटवून घेऊया, मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर चिटकून जाणार खाली। त्याच्यानंतर मी पनीर घेतले 150 ग्राम, त्याला आपण चांगलं चुरून घेऊया, चिकनं करून घेऊया, जास्त दाणा येणार नाही म्हणून। आणि हे बघा असं चिकनं करून घेतलंय मी। परात आहे ना सरकते म्हणून मी कपडा ठेवलंय खाली। आता हे बघा असं चिकनं करून घेते मी। मध्ये मध्ये आपल्याला दूध पण बघायचं आहे। आता छान असं चिकनं झाल्यावर दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे आपल्याला। मलाई बनवायची आपल्याला त्याची रबडी दुधाची। हे बघा असं चिकनं करून घेतले, असं एकत्र करून घेऊया सगळं चमच्यानं। आता दूध बघा आपण चांगलं उकळलंय। आता आपण त्याला एकदम घट्ट करून घेऊया। हे बघा आता त्याचं किती 1 लिटरचं खूप कमी झालंय। आता परत त्याला अजून आपल्याला पाव लिटर करायचं आहे। हलवत राहायचं आहे सतत आपल्याला। नॉनस्टिक तवा असेल ना त्याच्यातच करायचं, तवा किंवा कढई। स्टीलचं भांडं चांगलं जाडसर असेल त्याच्यात करायचं, नाही तर पातळवर चिटकून जातं ते। हे बघा असं थोडंसं घट्ट होत आलंय ते, आपल्याला असं हलवत राहायचं आहे। साईडची मलाई आहे ना ते पण मिक्स करायची, चिटकू नाही द्यायचं आपल्याला। आता छान बघा असं बघा आता कमी झालंय। आता ह्या टायमाला आपल्याला टाकायचं आहे पनीर। मी पनीर चुरून घेतलंय ना, आता पनीर टाकते मी। आता पनीरला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। जोपर्यंत तवा सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे। तवा मीन्स कढई सोडत नाही तवा आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। त्याच्या मी मलाई काढून ठेवलेली ती मलाई पण टाकून देते मी। आणि साखर टाकते आपण, जेवढं आपलं तुम्हाला गोड लागतं त्या टायपानं आपण साखर टाकू, त्या हिशोबानं। सॉरी, दुधामध्ये पण थोडासा गोडपणा असतो ना। हे माझ्याकडे कालची मलाई काढून ठेवलेली मी, मला पेढे बनवायचे होतं म्हणून मी काढून ठेवलेले। हे पेढे जास्त कडक नाही होत, नरमच राहतात छान। आता हे बघा असं छान असं असे छान पेढे बनतात ना, खूप सुंदर लागतात। तुम्ही पण एकदा बनवून बघा। माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला भरपूर प्यार द्या। कमेंट करत राहा। आणि स्पेशल ही रक्षाबंधनसाठी बनवते मी। आता हे बघा मस्त असं घट्ट झालंय, लाडू बनतील असे आणि पेढे बनतील। कढई सोडून दिली आता मिश्रणनी। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया याला। झालंय आता गॅस बंद केलाय मी। गॅस बंद करून मी त्याला असं खालवर करते, म्हणजे गोळा होईल बरोबर पेढ्याचे। असा गोळा झाला पाहिजे बरोबर। आता एक परातीमध्ये काढून घेऊया आणि याला थंड होऊ द्या। ते अजून ड्राय होणार एकदम।
तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करा. कमेंटमध्ये मला माहिती पडेल माझी रेसिपी आवडते की नाही, कमेंटमध्ये सांगा मला. आता आपलं मिश्रण बघा थंड झालं आहे छान. आता याचे पेढे बनवून घेऊया आपण. आता सगळेच पेढे आपण असे थोडे बनवून घेऊया. छोटा मोठा तुम्हाला कुठली साईजचा पाहिजे त्या साईजचा करून घ्या. आता आपले पेढे चांगले तयार झाले आहेत. हे बघा सगळे तयार झाले आहेत. आता मी थोडीशी केसर टाकून ठेवली होती दुधामध्ये. थोडंसं केसरचा हात लावते. जी पेढे वाटले पाहिजेत त्याच्यावर थोडेसे बदाम टाकणार आहे मी. बदाम नाही आहे, पिस्ता कापून ठेवले आहेत मी. हे बघा आमचे पेढे रेडी झालेत. तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल रक्षाबंधनची पेढ्याची तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला प्यार द्या. कमेंट करा. थँक्यू.